वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण पाहूया अर्थशास्त्र या विषयाची 20 गुणांची प्रश्नपत्रिका. ही उपयोजनावर आधारित अंतर्गत मूल्यमापन परीक्षा तुमच्या कॉलेजमध्येच होणार आहे. ही प्रश्नपत्रिका आहे आमच्या कॉलेजमध्ये झालेली प्रश्नपत्रिका. विषय अर्थशास्त्र, इयत्ता 12वी कला आणि वाणिज्य शाखा. तुम्हाला प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका एकच असणार आहे. इथे बोर्ड परीक्षेचा बैठक क्रमांक लिहायचा, सही करायची आणि 20 गुणांची प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. हे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये जो स्वाध्याय दिलेला आहे त्यामध्ये जे खाली प्रश्न दिलेले असतात त्यातलेच बहुतेक प्रश्न घेतलेले असतात. प्रत्येक प्रकरणावर 2 गुणांचे प्रश्न, 10 प्रकरणावर एकूण 20 गुणांची ही प्रश्नपत्रिका असते. चला तर एक सराव प्रश्नपत्रिका म्हणून ती जरूर सोडवा. प्रश्न क्रमांक 1, योग्य पर्याय निवडा. 4 गुण आहेत. 1, सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत. पर्याय आहेत राशी पद्धत, समग्र पद्धत, विभाजन पद्धत, सर्वसमावेशक पद्धत. इथे उत्तर लिहिण्यासाठी तुम्हाला जागा दिलेली असते, तिथे उत्तर लिहायचं आहे. पर्यायातलं विभाजन पद्धत हे उत्तर आहे. क्रमांक 2, वस्तूमधील गरज भागवण्याची क्षमता. पर्याय उपयुक्तता, उपयोगिता, समाधान, आनंद. अचूक उत्तर आहे उपयोगिता. क्रमांक 3, पेट्रोलची किंमत वाढते तेव्हा कारची मागणी टिंबटिंब. पर्याय वाढते, बदलत नाही, घटते, स्थिर राहते. अचूक उत्तर आहे घटते. क्रमांक 4, रेषीय मागणी वक्रावरील क्ष अक्षावरील मागणीची किंमत लवचिकता. पर्याय 0, 1, अनंत, जास्त. अचूक उत्तर आहे 0. प्रश्न क्रमांक 2 आहे विसंगत शब्द ओळखा, म्हणजे गटात न बसणारा शब्द. 4 गुण आहेत. पहिला गट आहे कापड, पंखे, कार, अंडे. यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे विसंगत, अंडे. 2, पेटंट, ओपेक, कॉपीराईट, बोधचिन्ह. यामधला विसंगत शब्द आहे ओपेक. 3, किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक, मूल्य निर्देशांक, पाचशेचा निर्देशांक. अचूक उत्तर आहे पाचशेचा निर्देशांक. 4, बचत खाते, डीमॅट खाते, चालू खाते, आवर्त ठेव खाते. गटात न बसणारा किंवा विसंगत शब्द डीमॅट खाते. प्रश्न क्रमांक 3, सहसंबंध पूर्ण करा. 4 गुण. 1, सूक्ष्म अर्थशास्त्र, विभाजन पद्धत. स्थूल अर्थशास्त्र, त्याचा संबंध आहे राशी पद्धत किंवा समग्र पद्धत लिहिलं तरी चालेल. 2, लाकडापासून फर्निचर, उपयोगिता. अभ्यासाचे पुस्तक, तर तिथे येईल ज्ञान उपयोगिता. 3, पुरवठा वक्र वर जाणारा, तर मागणी वक्र खाली येणारा. क्रमांक 4, भांडवलाला व्याज, मोबदला मिळतो, तर संयोजकाला मोबदला मिळतो, नफा. प्रश्न क्रमांक 4, आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. 4 गुण आहेत. 1, स्थिर घटकांवर केला जाणारा खर्च, त्याला म्हणतात स्थिर खर्च. क्रमांक 2, 2 भिन्न काळात एखाद्या चलात झालेल्या बदलांचे मापन करणारे सांख्यिकीय साधन, ते आहे किंमत निर्देशांक. 3, उत्पादन प्रक्रियेत भांडवली वस्तू व यंत्रसामग्रीची होणारी झीज, त्याचं उत्तर आहे घसारा. क्रमांक 4, वस्तूंच्या देयकामध्ये व्यापाऱ्याद्वारे काढलेली व स्वीकारलेली विनिमय बिले, त्याला म्हणतात हुंडी किंवा व्यापारी बिल. प्रश्न क्रमांक 5, खालील घटनांवरून तुमचे मत लिहा. 4 गुण आहेत. 2 प्रश्न आहेत. त्यातला पहिला प्रश्न, इंग्रजांच्या काळात स्वदेशी उद्योगांचा ऱ्हास झाला. त्याचं आपण उत्तर लिहूया. क्रमांक 1चं उत्तर, या विधानाशी मी सहमत आहे. कारण 1, 1947 पूर्वी भारत हा ब्रिटिशांची वसाहत होता, त्यामुळे भारताचा विदेशी व्यापार हा वसाहतवादी होता. 2, स्वातंत्र्यापूर्वी भारत प्रामुख्याने इंग्लंडला कच्च्या मालाची निर्यात आणि इंग्लंडहून पक्क्या मालाची आयात करीत असे. स्वातंत्र्यापूर्वी भारत हा औद्योगिक वस्तूंसाठी मोठ्या प्रमाणावर इंग्लंडबरोबर होणाऱ्या व्यापारावर अवलंबून होता. 3, स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात इंग्लंडने इंग्लंडमधील कारखान्यात बनलेल्या पक्क्या मालाची भारतात मोठ्या प्रमाणावर विक्री करण्यास प्रारंभ केला. त्यामुळे भारतातील अनेक लोकांनी इंग्लंडहून येणाऱ्या मालाची खरेदी करण्यास प्रारंभ केला व त्यामुळे स्वदेशी वस्तूंची मागणी घटली.
परिणामी भारतातील अनेक लहान मोठे उद्योग बंद पडले. अशा प्रकारे इंग्रजांच्या काळात स्वदेशी उद्योगांचा राज झाला. 2 गुणांच्यासाठी एवढं उत्तर लिहायचं. दुसरा प्रश्न आहे, वस्तू व सेवा कराने म्हणजे GST भारतातील जवळजवळ सर्व अप्रत्यक्ष करांची जागा घेतली आहे. उत्तर लिहायचं. उत्तर, या विधानाशी मी सहमत आहे कारण 1. भारतात वस्तू व सेवा कर GST 1 जुलै 2017 पासून अंमलात आला आहे. वस्तू व सेवा कर हा देश वस्तू व सेवांवर आकारला जाणारा एक व्यापक अप्रत्यक्ष कर आहे. 2. केंद्र शासनाचा केंद्रीय उत्पादन शुल्क, सेवा कर, सीमा शुल्क, राज्यांचा मूल्यवर्धित कर, प्रवेश कर, करमणूक कर इत्यादी करांऐवजी वस्तू व सेवा कर लागू करण्यात आला आहे. 3. ग्राहकाला विकल्या जाणाऱ्या वस्तू व सेवेच्या किमतीत आता विविध अप्रत्यक्ष करांचा समावेश न होता वस्तू व सेवा कराचा समावेश होतो. ग्राहक विविध वस्तूंची खरेदी करत असताना वस्तू व सेवांच्या किमतीत समाविष्ट असणारा वस्तू व सेवा कर भरतो. अशा प्रकारे वस्तू व सेवा कराने भारतातील जवळजवळ सर्व अप्रत्यक्ष करांची जागा घेतली आहे. धन्यवाद. अशा प्रकारे आपण इयत्ता 12वी अर्थशास्त्र 20 गुणांची प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. एक नमुना प्रश्नपत्रिका म्हणून जरूर याचा अभ्यास करा. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेला व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा. अभ्यासासाठी शुभेच्छा.